ना गूगल पे, ना फोन पे, ना ATM, ना पेटीएम, ओनली कॅश. 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. पाहायचं आहे गोलंदाजांवरती प्रेशर. गोलंदाजाला आता रिमांड मध्ये आणलाय आणि जबरदस्त बॅटिंग. ओ सॉफ्ट हँड लेटकट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव रोखू शकत नाहीये आणि तिथे मात्र हॅट्रिकचा बॉल होता आणि तो काढला गेला. कमबॅक केलं या बॉलवरती, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धावेला देखील तुम्हाला रोखावं लागेल. परंतु समोर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग होतीये. एक धावाच्या सहाय्यानं धावसंख्येला आकार दिला गेलाय. धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात 4 बॉलच्या पाठीमागे तब्बल 17 धावा. 17 धावानंतर 17 नंतर खतरा येतो. कोण करणार 17 नंतर 11 हे देखील पाहिलं जाईल. परंतु लेफ्ट हँड बॅटर सध्या मैदानाच्या स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विजय लेफ्टर आणि रायटरचं कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळतं आणि क्षेत्रक्षणामध्ये तुडबुड होते आणि क्षेत्रक्षणामध्ये तुम्हाला वारंवार बदल करावा लागतो. गोलंदाजीची लाईन चुकली जाते. गोलंदाजीची लाईन चुकली जाते ज्या वेळेस तुम्ही लेफ्ट हँड बॅटरला तुम्ही मैदानामध्ये पाहत असता. कारण का ज्या वेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आपल्या समोर जास्तीत जास्त राईट हँड बॅटर येत असतात. परंतु समोर आता लेफ्ट हँड बॅटर बॉल ब्लॉक ऑनचा बॉल, चांगला बॉल मिड ऑन मध्ये चांगली फिल्डिंग ऑफ प्रथम पाहायला मिळते. आलाय तो डॉट बॉल. विकेट घ्यावे लागतील. खास करून या प्रवीणने चांगली बॅटिंग केली आहे आणि आता प्रवीण त्याला एक काळ मंत्र काय तर कुजबूज झाली आहे दोघांमध्ये. कारण का बॉल आलाय तो डॉट. असं वाटते प्रवीणला की एकही बॉल डॉट नाही गेलं पाहिजे. परंतु क्रिकेट हा अनितीचा गेम आहे. कधी विकेट पडेल, कधी नो बॉल पडेल, कधी षटकार जाईल, कधी चौकार जाईल आणि कधी डॉट बॉल येईल. तो डॉट बॉल आलाय. फुल टॉस बॉल बिरकावून दिला. ओ माय गॉड, व्हाट 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 उम्मा ये तेरे लिए चुम्मा उम्मा ठगडीजे. त्यामध्ये गेलो तर अगदी त्याची किंमत अगदी 14 असते. जसे 100 रुपयाचा कपडा अगदी 25 रुपयाला मिळतो आणि अगदी सस्त्यामध्ये तसा तो फलंदाज परतलाय. परंतु समोर आपण पाहिलं तर धावांना रोख लावला येता आणि 17 वरती खतरा बसलाय विजयला. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना इथे आपण पाहू शकाल सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी संघाची धावसंख्या पोहोचली ते 1 गडी बाद 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॅटर प्रवीणने एक स्पेशल केलंय, इम्प्रूव्ह केलंय या खेळामध्ये. कारण काय कडक यार षटकार ठोकलेत त्यांनी आतापर्यंत. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. कारण का 4 बॉल खेळलाय आणि त्याच्या बॅट मधनं आल्यात तर तब्बल 17 धावा. षटकार होते पुण्याची सुरुवात. गोलंदाज मिथुन. ओ माय गॉड, आल्या पावली मिथुनचं देखील स्वागत केलंय. बॉल चला इथे सीमा रेषा पार 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 पार. बोनस आहे फलंदाजाला. मुभा मिळाली आहे. धावा आल्यात पहिल्या आपण पाहिलं तर आणि आता 7 धावा या बॉलवरती. टीमची टोटल आपण पाहतोय एकूण 24 धावा. नो बॉलचा इशारा. खूप रन्स झाल्यात ज्या आपण पद्धतीनं पाहतोय. धावा आता कमी द्यावा लागतील. या बॉलवरती आता नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल मिथुनला. काय झालंय? नो कोणता आहे? कोणता नो? ओके. ओ माय गॉड, टोपी पडली. आई शपथ. माझ्या जीवनामध्ये तर समालोचन करत असताना पहिल्यांदा घडलंय. त्या पडल्यानंतर नो बॉल दिलाय. षटकार होता आणि काय प्रवीणने अफलातून बॅटिंग केली या मॅच मध्ये. षटकारांचा पाऊस पाडला या फलंदाजानं. एकापेक्षा एक षटकार त्याच्या बॅट मधनं आणि ऑन साइड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोन मध्ये चांगली बॅटिंग करतोय. हॅप ट्रॅकर बॉल होता. टायमिंग प्रॉपर जुळलं होतं परंतु फटक्याची दिशा ही खराब होती मी म्हणेन.
भवऱ्यासारखा भुरभुर भुरभुर फिरला आणि बॉलला फिरवला आणि तिथून मात्र एक धाव म्हणजे जो नो बॉल होता तो अगदी एका धावेने कन्व्हर्ट केलाय बॉलर मिथुनने. एक सिंगलच्या मदतीनं धावा आपण पाहतोय त्या अगदी झाल्या त्या 25 धावा. कम्मालीचा खेळ, कम्मालीचं क्रिकेट, एक्सलेंट बॉलिंग, गुड बॅटिंग या सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. ओ हो थांबवलंय अगदी ओव्हरपिच बॉल होता. खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला मोठ्या फटक्यामध्ये, खेळायचा होता मोठा फटका, परंतु असं काही घडलं नाहीये. पॅड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. वेग भन्नाट होता आणि तो बॉल आलाय तो डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर आता या ओव्हर मधला आपण पाहतोय तिसरा बॉल डॉट आलाय. मिथुन पुन्हा एकदा तयार होतोय. धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल त्याच लाईनने, त्याच रिदमने आणि त्याच टप्प्यावरती एखादं नाणं ठेवा आणि तिथेच बॉल पडावा. जेरॉक्स कॉफी काढावी की काय असा बॉल आणि तिथून मात्र एक धाव जरूर मिळतील एक बाईच्या माध्यमातून. एक धावेनं धाव फलक इथे सरसवला गेलाय. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती ती एक सिंगल. सौया पुणे एकदा आता धावेनं रोख लावलाय मिथुनने. मिथुन आपण पाहतोय चांगली बॉलिंग करतोय तो या मॅच मध्ये. ओ माय गॉड, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला. यष्टीरक्षक सुटलाय त्यांच्या हातातून बॉल. पंचांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. सिंगल मिळेल 1D आणि एक धावेनं आता पाहिलं तर आपण चांगल्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी करतोय. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला तो नो बॉल होता आणि तदनंतर तंत्रशुद्धी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला होता. विजय लेफ्ट हँड पॅटर आणि सध्या आपण पाहतोय सुनील आणि प्रवीणनी तर खूप इम्प्रेस केलं या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅटमधनं आता तब्बल आले दुसरं षटक चालू असताना 3 षटकार. म्हणजे अप्रतिम खेळ त्याने केला आणि त्याला स्ट्राईक घेणं तितकंच महत्वाचं. बॉलर तयार. हवेमध्ये बॉल, फटक्यामध्ये जीव नाही, फटक्यामध्ये ताकद नाही आणि कव्हर मध्ये पॉइंट मध्ये परफेक्ट कॅच ठेवरीचे. पर्यंत हॅलो चेक. जबरदस्त गोलंदाजी. अगदी धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 27 धावा. एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री केली आहे. सुहास बघा, सुहास बॉडी लँग्वेज तर खूप चांगली आहे. खेळ कसा होणार त्याचा, कारण का साथ द्यावी लागेल. त्याचबरोबर ओ माय गॉड, बॉल चांगला आहे. वेग देखील चांगला होता. पंचांचा इशारा आलाय. ओव्हरची होती समाप्ती. लाजवाब गोलंदाजी मी म्हणेन. पहिल्या बॉलवरती षटकार, तो बॉल न होता आणि तदनंतर कमबॅक केले. त्याचबरोबर या आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी स्टिंग सौजन्य आहे स्टिंग दिल्यात असे आदरणीय माननीय श्री विनायकजी बोरगे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. समाजसेवक आहेत ते, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अद्याप कमालीची गोलंदाजी केली आहे आणि सध्या चंद्रकांत माडिक CM ते सध्या जखमी आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तरी ते आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी नाहीये, आपल्या टीमसाठी ते गोलंदाजी करणार आहेत. जे सारा स्पोर्टचे खेळाडू सर्व पडद्याच्या पाठीमागे जायचं आहे प्लीज. आणि ओम साईवाले देखील पहिला बॉल CMचा डॉट बॉल आलाय. कमालीची आपण पाहतोय फिरकी घेतली बॉल नाही आणि बॉल आलाय तो डॉट. चला, जे खेळाडू जे आहेत आणि प्रेक्षक राजा ते आमच्या लाल झालरच्या जे पिंक झालर आहे त्याच्या आतमध्ये आहेत झाडाखाली, त्यांनी बाहेर व्हायचंय. सूचना आहे ती आम्हाला. ओ माय गॉड, जबरदस्त बॉल. या प्रवीणने पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धुमाकूळ घातला, खास करून पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु CM आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आले ते 2 बॉल लगातारचे डॉट.
बरोबर आहे, जबरदस्त. आपण पाहतोय ब्रेक तो लावणार का सीएम पाहतोय आपण. फिरकीचा जादूगर, काही हरकत नाहीये. एक सिंगल आले या बॉल वरती. याच प्रवीणने धुमाकूल घातला, दबदबा ठेवला, दहशत ठेवली. परंतु आता सीएम कमालीची बॉलिंग अटॅक पाहायला मिळतीये. बॉलच्या पाठीमागे फक्त एक धाव दिली आहे. परंतु हा मी म्हणेन ज्या पद्धतीने आपण पाहिली तर बॅटिंग सध्या आपण पाहतोय बॅटिंग करणारे टीम मोरेवाडी, सध्या हे गुलाबाचं फूल आहे मोरेवाडी टीमला. खऱ्या अर्थानं प्रवीण हे गुलाबाचं फूल आहे त्यांच्यासाठी. परंतु सिबेवाडीसाठी हा काटा आहे आणि या काट्याला काढावा लागेल. संधी निर्माण झाली होती परंतु फुटवर्क, पाय चालले नाहीत. अनिल यांचे पाठीमागे यायचं होतं, कॅच कंप्लीट करायचा होता, कॅरी करायचा होता. जमलं नाही आणि हे जमायला पाहिजे होतं. कारण का हा काठा तुम्हाला काढायचा आहे. हा काटा मैदानामध्ये राहिला तर अगदी मोरेवाडी टीमला ते गुलाबाचं फूल बनून राहील. बॉलर तयार. सीएमने चांगले इम्प्रेस केले या ओव्हरमध्ये, या इनिंग्समध्ये. बॅटने भिरकावलाय, सिंगल शोधण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग आपण पाहू शकाल. मिड विकेट सिंगल मिळाली आहे. चांगली गोलंदाजी राहिली सीएमची आतापर्यंत. एकही एक्स्ट्रा रन दिले नाही आणि फक्त धावा दिले ते अद्याप फक्त 3 धावा. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये जरूर फलंदाज आहेत. पहिली वावा छाप सोडली या पट्ट्यानं, परत 2 ओव्हरमध्ये थांबवलंय. ओ माय गॉड, हवेमध्ये बॉल कॅचची नामी संधी आणि काटा काढलाय. वारे 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 वा, मुन्ना चुम्मा उम्मा ठगडीचे. कमालीची बॉलिंग यार. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या मिथुनने दिल्या 10 आणि चंद्रकांत महाडिक सीएमने कमाल केली या मॅच मध्ये आणि ब्रेक थ्रो लावला. मजबूर केला फलंदाज प्रवीण यांना, कारण का ते बरसले होते आणि तदनंतर ब्रेक थ्रो मिळवून दिला आणि धावा फक्त झाल्या त्या आतापर्यंत 3 षटकांमध्ये 30 धावा झाल्यात. काय कमालीची यार बॅटिंग केली होती. परंतु हा काटा काढलाय, हे गुलाबाचं फुल साईडला करून दिलंय आणि आता जबाबदाऱ्या वाढल्यात. येणाऱ्या फलंदाज आहेत सुभाष आणि अभिजित. बॉलिंग ट्रॅक वरती तो राजाला 4थं षटक. मार्गस्थ घुमवलाय. हॅप ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, मनगडाचा वापर, बेधडक सडक गाठ बांधली आहे आणि त्या गाठीशी खेळतायत. फटका जबरदस्त होता. 6 धावा, 36 धावा स्कोर गाडवरती 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. ओ माय गॉड, ऑप्शनच्या बाहेर 12. आता थोडासा प्रश्न निर्माण झालाय, गोलंदाज घाबरलाय की काय असं देखील वाटतंय. कारण का पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कोणताही बॉलर असू द्या 4थं षटक चालू असतं, कारण का आपला कमजोर गोलंदाज असतो 4थ्या आणि 3ऱ्या षटकासाठी. परंतु 3रं षटक अप्रतिम होतं आणि 4थ्या षटकामध्ये आता मारझोड रडार मध्ये आणलाय. ओ माय गॉड, एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. नैसर्गिक अडथळा, 12वा खेळाडू तिथे झाड आहे आणि त्या झाडाने केली कमाल. 2 धावा तिथे कंप्लीट केल्यात. 2 धावे सायन आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती प्रथम बॅटिंग करत असताना. सध्या आपण पाहिलं तर मोरेवाडी संघ पोहोचलाय 39 धावा. सध्या गोलंदाज मला वाटतं महागडा ठरतोय की काय, कारण का 2 बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आल्यात. ते एकूण 9 धावा. धावा झाले स्कोर गार्ड वरती 39. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी पहिल्या षटकामध्ये, 17 दुसऱ्या षटकामध्ये, 10 आणि 3ऱ्या षटकामध्ये कंजोसी गोलंदाजी. बॅक ऑफ द लाईन, व्हॉट अ बॉल अँड थर्ड बॉल, व्हॉट अ बॉलिंग स्पिल अँड अटॅक. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉलचा टप्पा पडला असं वाटलं
फलंदाजाला असं वाटलं की परंतु लेंथ रिदम आणि तो टप्पा योग्य दिशेला होता आणि आलाय तो डॉट बॉलने सांगता होती आहे आणि चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आहे. फुल टॉस दिशा देण्याचं काम. हा देखील बॉल यस सिंगल आहे का पंच. एखाद रन एक सिंगल मिळेल. पंचांची वाद घालू नका कारण का पंच आपल्याला योग्य ते निर्णय देत आहेत. सिंगल मिळते आणि आता रिदम आणि लाईन नेम मध्ये फुल टॉस बॉल होता त्याला कन्वर्ट करायचं होतं परंतु बॉल डॉट जरूर गेला होता परंतु अगदी भन्नाट वेग होता बॉलर राजला आपण पाहतोय. एक सिंगल 40 धावा. नेक्स्ट बॉल वरती तुटून पडण्याचा आक्रमण करण्याचा डायरेक्ट हिट. ओ माय गॉड हे काय घडलंय हे घडायला नको हवं होतं. कुडबुड काय करतात काय कळना त्यांनाच काय समजना. बाकी सगळं बघत राहिले. कोण कमरेवरती हात ठेवलेत कोणी कमरेवरती हात ठेवलेत. अगदी घरामध्ये चोर घरी अगदी खुला आहे आणि तिथे चोरी करून जातोय घरातली तरी काही समजेना असा प्रकार इथे पाहायला मिळाला. माणसं घरी आहेत घरामध्ये चोर शिरला चोरी करून गेला असे क्षण काही इथे पाहायला मिळालेत. रन्स किती आहेत सर या बॉलवरती. या महत्वाच्या धावा आहेत. 3 धावा तर जरूर पळून काढल्यात. अगली तिथल्या तिथं गुडबुड पहिला मारला. काय झालं पंचांची चर्चा होती. चला जो योग्य निर्णय असेल तो आम्हाला द्या लगेच. धावा मिळाल्या त्या बॉलवरती त्या एकूण 3 धावा या महत्वपूर्ण असतील. 43 धावा स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय. लास्ट बॉल बाकी आहे. या जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मी म्हणेन एक्स्ट्रा दिल्यात आणि या धावा खूप महत्वाच्या होत्या. एक बॉल काढायचा आहे. एक बॉल वरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे. बॉलर तयार. मोठा फटका खेळलाय जरूरपर्यंत बॉल हवेमध्ये लँड झालाय. कॅच कंप्लीट केली आहे मिडऑन मध्ये आणि फलंदाज होईल बाद. 4 षटकांचा खेळ तब्बल संपला गेलाय आणि 4 षटकांमध्ये धावा आल्या तर एकूण 43 धावा. 44 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा जमवायच्या आहेत 11 आणि नेक्स्ट मॅच होणार आहे. विजेत्या टीमच्या माध्यमातून मॅच होईल. जबरदस्त आपण पाहतोय. चांगला बॅटिंग. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 17. दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 आणि चौथ्या ओव्हर मध्ये आल्या 13 अशा धावा जमवल्या गेले. ते एकूण 43 धावा. 44 धावांचं हे लक्ष ठेवलं या मॅच मध्ये. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत परंतु क्षेत्रक्षण हे लवकर लावून घ्या. आबासो बाबूराव बोरगे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री किरण बोरगे सणी आणि त्याच्या बरोबरच
श्री अविनाश बोरगे समाजसेवक. आकर्षक ज्या ट्रॉफ्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. सतीश शेठ फौजी आणि त्याचबरोबर कैलासवासी सचिन उत्तम बोरगे मामा यांच्या स्मरणार्थ श्री किरण चालके यांच्याकडून यूट्यूब सौजन्य आम्हाला मिळालंय. चला फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. सिबावडे टीम्स सीएम आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. यूट्यूब सौजन्य आम्हाला मिळालंय. माननीय श्री योगेशजी कांबळे मुंबई पोलीस आहेत आणि त्याचबरोबर मैदान सौजन्य दुर्गेश चोरगे केटी स्पोर्ट घनसोली आणि चंद्रकांत महाडिक सीएम यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य जवळ आपण पाहिलं तर जे मंडप आम्हाला मिळालेला आहे अण्णासाहेब सिबे अध्यक्ष श्री कळंबादेवी चॅरिटेबल ट्रस्ट सिबेवाडी. मॅचला होती सुरुवात. चला मिथुन आणि राज लगेच दाखल व्हायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. त्याचबरोबर श्री सचिन मोरे माजी अध्यक्ष सल्लागार कुंभारराव क्रिकेट असोसिएशन. त्याचबरोबर अरुणजी चोरगे संस्थापक शिवप्रसाद कोऑपरेटिव्ह सेना सोसायटी आणि त्याचबरोबर मान्य श्री संतोषजी आत्रे सेठ चिंतामणी कॅटरस आणि मान्य श्री प्रकाशजी बोरगे समाजसेवक. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॅनर आहेत जे आम्हाला बॅनर संपूर्ण रक्कम मिळाली है. सुधीर बोरगे सेठ युवा उद्योजक त्याचबरोबर विशाल इस मैच में और पहला बल्लेबाज जा चुके स्ट्राइक के ऊपर राज और उनके साथ मिथुन आ चुका है नॉन स्ट्राइक के ऊपर. कमाल का ये मैच रहने वाला है दोस्तों, क्योंकि पहले ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी. पिछले इनिंग्स में प्रवीण ने 3 छक्के दाए थे. पहली गेंद के कमाल का खूबसूरत ये कवर ड्राइव. गेंद जाएगी यहाँ पे सीधी सीमा रहते तक. रन मिलेंगे यहाँ पे 4. बेड़ा होगा पार. दन दन करके 4 ठोक दीजिए. बात करते हुए बेहतरीन शुरुआत में कहूंगा बिल्कुल राज की. और पहले गेंद के ऊपर चौवा लगाया जो कि एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से गेंद गई. बिल्कुल यहाँ पे प्रयास किया था लॉन्ग ऑफ का खिलाड़ी ने. गए थे गेंद तब कर गेंद भाई रुकने वाले नहीं है. मिलेगा यहाँ पे 4. गेंदबाज तैयार. ओ माय गॉड बड़ा हिट लगा चुके. गेंद हवा में है. 3 खिलाड़ी दायरे के अंदर. 1 बाउंस गेंद को फील्ड हो जाएगा. तब तक रन मिलेंगे 2. कमाल का ये मैच, कमाल का ये खिलाड़ी राज कमाल की बल्लेबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर चौवा डाला. क्या हुआ है? ओ माय गॉड बेड़ा होगा पार. मिले फिर एक बार 4. हर बार धुलाई पेड़ पर लगा. हाँ यस जो पेड़ है हरा भरा उसको लग जाएगा तो 4 है भाई. 4 है तो बेकरार. क्या करेंगे गेंदबाज? फिर बार गेंदबाज. ओ माय गॉड अरुण द कारपेट के साथ खेला. बीच के रफ्तार से गेंद जाएगी जाएगी जाएगी. दन 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 करके AK-47 की गार्ड. ये ट्रेन के बुलेट्स की तरफ ठचुक 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 वैसी तरह से गेंद गई. मिले यहाँ पे फिर एक बार 4. ये कमाल की बल्लेबाजी हो रही है भैया. जिस तरीके से धुलाई करता है कपड़ों की उस तरीके से गेंदबाजी पिटाई कर रही है बल्लेबाज. 4 रन मिल चुके. 4 की मदद के साथ टीम का टोटल बनाने हैं 44. हर ओवर में 11 रन बनाने हैं पर 3 बॉल में 12 रन हो चुके हैं. फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था. घुटने टेके थे. इस बार देखिए थोड़े से मिस फील्डिंग हो चुकी है. थोड़े पंबल हो चुकी है. एक रन यहाँ पे बहुत टाइम जरूरी है. फील्डिंग खराब तो क्या करेंगे. अशोक शराब उस तरीके से खेल दिखाई दिया और 1 रन के साथ दोनों बल्लेबाज यहाँ पे संतुष्ट है. थोड़ा सा गेंदबाज के ऊपर प्रेशर है, मानसिक रूप दबाव है और एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 13 रन. मिथुन पहली बार स्ट्राइक के ऊपर. अच्छे बल्लेबाज है. ओ माय गॉड आड़े बल्ले से खेलना चाहते थे पर अंपायर का निर्णय अभी भी बाकी है. हमारे साथ यहाँ पे मुड़ चुके शाहरुख खान के स्टाइल में उन्होंने बता दिया यस इट इज अ बॉल कॉल व्हाइट बॉल. एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और अतिरिक्त रन के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 14 रन. ये मोमेंटन है. ये अच्छी गेंदबाजी नहीं चल रही फिलहाल प्रवीण के माध्यम से. इस बार देखिए क्या खूबसूरत टाइमिंग है. गेंद जाएगी यहाँ पे. टाटा बाय बाय बूम बूम. बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स.
टोटल हो चुका है 20 रन। अभी भी फिलहाल शायद 18 गेंदे और 24 रन की आवश्यकता। बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं 3 नंबर बल्लेबाज गणेश। देखिए गेंदबाज है सुनील। और हालांकि जो क्रोध मूवी थी और मैं शायद कल शाम को मैं टीवी में वो क्रोध जो कि 5 बहन होती है और एक भाई जो मैंने कल देखी अच्छी मूवी सुनील शेट्टी की। और मेरे फेवरेट हीरो है जो पुराने जमाने के सुनील शेट्टी। पर जाएंगे मैच की तरफ जो कि सुनील आ चुके गेंदबाज और स्ट्राइक के ऊपर फिलहाल राज और नए बल्लेबाज। नो स्ट्राइक के ऊपर दावेदार है, जिम्मेदारी है, दबाव है, दड़पण है इस मैच में। पर सुहास जी ने क्या कमाल का कैच पकड़ा। ये रनिंग हैंड था और रनों को भी बचाया और एक बेहतरीन जो बल्लेबाज अच्छा फॉर्म में चल रहा था उसको भेज दिया पावलन में। दूसरे गेंदबाज पे तैयार। पहली गेंद सुनील, पहली गेंद। इस बार देखिए अनुमान नहीं लगाया हनुमान तो गेम जेड थी। आए न जाए न आए न जाए पर गेंद टप्पा खाने के बाद स्विंग करती हुई और बल्ले का हिस्सा तो लग चुका है पर थोड़ी सी खतरे की घंटी थी पर अनुमान नहीं लगाया। कोई से रन नहीं गए और आते हुए पहली गेंद दूसरी ओवर की डॉट गेंद। अच्छी शुरुआत मैं कहूंगा गेंदबाज सुनील की। देखिए अच्छे स्पिन कर रहे हैं जो टप्पा खाने के बाद थोड़ी सी लेग कटर जाती हुई। और वहां पे देखा जाएगा तो एक स्लिप पॉइंट के पास एक खिलाड़ी ऑन साइड में तैनात है। ये देखिए कमाल का उमदा शॉट है पर हवा में गेंद, विकेट की मांग, विकेट की खोज और लंघप के ऊपर ये अच्छा, ये पक्का, दे धक्का, विकेट ले लिया। ठोक लीजिए। चला माटेकरवाडी टीमचा कॅप्टन्स आपण यायचंय माटेकरवाडी टीम्स। और देखते देखते चलिए मैच का रूम बदल चुका है, मैच ने टर्न लिया है, मोमेंटम शायद शिफ्ट हो चुका है क्योंकि 2 गेंदे उसमें डॉट और उसमें एक सफलता। अच्छी गेंदबाजी सुनील की और पिच गेंद थी, उड़ाना चाहते थे हो लॉन्ग ऑफ के ऊपर से पर ऐसा बल्कि कुछ हुआ नहीं। नए बल्लेबाज जा चुके, 2 नए बल्लेबाज मैदान के अंदर जो कि आगाड़ी की जोड़ी जो लीड कर रही थी वो जा चुके डगआउट में। सूरज स्ट्राइक के ऊपर ये फुल टॉस गेंद थी, घुमाना चाहते थे पर सिंगल तो जरूर मिलेगा। दूसरे रन की मांग है जी हाँ बिल्कुल है और आसानी के साथ देखिए फील्ड थोड़ी सी खराब होती हुई जहां पे 1 रन था मुकदमल वहां पे 2 रन कंप्लीट करते हुए और 2 रन की मदद के साथ टीम का फिलहाल टोटल होता हुआ स्कोर गार्ड के ऊपर 22 रन। स्कोर गार्ड के ऊपर अभी भी 22 रन की आवश्यकता है और गेंदें बची है 15। लगभग सिबेवाड़ी टीम इस मैच को जीत सकती है मगर अच्छा बैटिंग करे क्योंकि इतना स्कोर अभी है नहीं। ये देखिए आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्लेबाज को उल्लू मामू बना दिया, गेंद जाती हुई डॉट। कमाल कमाल की गेंदबाजी। ब्रेक तो लगाना चाहेंगे, कम से कम रन देंगे, इस मैच में आज जीवित रह सकते हैं। गणेश और सूरज के ऊपर दावेदार पर काफी अच्छी गेंदबाजी। फुल टॉस गेंद आगे आए, पैरों का इस्तेमाल किया, बल्लेबाजों ने पैरों में गेंद डाली थी। जब टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूम रही है गेंदबाज की और एक सिंगल मिलेगा। काफी अच्छा गेंदबाज का स्पेल जाता हुआ बीच में मैदान में दूसरा ओवर डालते हुए गेंदबाज सुनील में तारीफ करूंगा इनकी जिन्होंने 5 गेंदों में एक सफलता और 3 रन अभी तक दे चुके हैं। काफी कमबैक करते अपने टीम के लिए। इस तरीके से गेंदबाजी हर गेंदबाज करेगा तो बिल्कुल आप मैच में आ सकते हैं पर यदि एक बड़ा हिट आता है तो काम फिट हो सकता है सिबेवाड़ी टीम के लिए। गेंदबाज ओ माय गॉड कमाल की ये गेंद, 1 रन नहीं चुरा पाए। डॉट गेंद की समाप्ति। एक बार गेंदबाजी पसंद आई दोस्तों तो हो जाइए कमाल की गेंदबाजी क्योंकि जिन्होंने 6 गेंदों में मात्र केवल 3 रन दिया और जो कि राज को यहां पे बाहर भेज दिया जिन्होंने राज ने अच्छी बल्लेबाजी की थी इस मैच में। 12 बॉल आणि 21 धावांची अजून देखील आवश्यकता आहे। 12 बॉल 21 धावा। मॅच ऑन। चला चला घाई करा थोडीशी, जास्त वेळ घेऊ नका। कमाल होती या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये जे छोटे बच्चे आहेत ते
प्लीज तिथून आपण जायचं आहे. ऊन खूप आहे. बॉल वगैरे लागला. आयोजक कमिटी सूचना येतो आपल्याला, कारण का बॉल वगैरे लागला त्यांना मागं घ्या. मॅच चालू आहेत. काय कोणाला लागलं बिगलं दुखापत होऊ शकतो. ओ माय गॉड, पहली गेंद रैपिड गति से डाल चुके गेंदबाज. कमाल की गेंदबाजी देखने के लिए मिलते हुए डॉट गेंद आते हुए, डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए अभिजीत स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है फिलहाल सूरज, जिन्होंने अभी तक कुछ खास नहीं किया. खास करना चाहिए, इंप्रेस करना चाहिए. बड़ा खेलने का स्ट्रोक प्रयास किया था. हवा में गेंद जरूर है. एक सिंगल मिलता हुआ. दूसरे रन की मांग बिल्कुल है. क्या करेंगे? हाँ जी हाँ जी हाँ. नहीं 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 नहीं, नहीं. 2 रन आसानी के साथ मिलते हुए. थोड़े से गड़बड़ हो चुके हैं. अच्छा थ्रो था पर जो गेंदबाज है अभिजीत, उन्होंने हाथ से गेंद छूटी. उसके बाद मेले 2 रन. कॉलिंग नहीं था पर छूटने के बाद थोड़ी की खतरे की घंटी नॉन स्ट्राइक के एंड पर जरूर थी, पर 2 रन. ओ माय गॉड, कमाल का ये गेंद. बल्लेबाज को इतना रूम नहीं दे रहा है और शायद बल्लेबाज क्लीन बोल्ड. मॅच कमालीचा होत चाललाय, कारण का आता धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 20 धावा आणि तदनंतर कमालीची बॉलिंग अटॅक सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये. अभिजीत आणि सुनील हे नाव मैदानामध्ये आल्यानंतर अगदी ब्रेक थ्रो लावला, मॅचला थांबवलं. मॅच कुठेतरी वन साइड होत होती, मॅच कुठेतरी एकतर्फा होत होती आणि त्या मॅचला अद्याप तरी कमालीची बॉलिंग करून थांबवलं गेलंय. प्रवीण यांच्यावरती अटॅक जरूर केला होता, काउंटर अटॅक केला आणि तदनंतर ला 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 जवाब गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये आणि सध्या थांबवलं. टीमची धावसंख्या होती आहे ते कोण 25 धावा जमवायच्या आहेत, ते कोण 44 धावा. बॉलर तयार. लो फुल टॉस पाहू शकाल तुम्ही. विकेट. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचं घेतलंय जोखीम. बघता 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 2 धावा पूर्ण केल्यात. वाह, मॅचला तर मजा येणार आहे. 2 धावेच्या साहाय्याने आकार दिला गेलाय. 27 धावा. एक मोठा हिट आवश्यकता असणार आहे. एखादी स्पेशल वरची आवश्यकता आहे, कारण का अजूनही देखील जवळ जवळ 8 बॉल आणि 17ची आवश्यकता आहे. 8 कोणाला बसेल गाठ, कोणाची लागेल वाट, कोण मांडेल थाटमात. 17 कोणाला बसेल खतरा आणि कोण करेल या मॅच मध्ये नकरा. बॉलर तयार. ओ माय गॉड, लेट कट. फटक्यामध्ये ताकद नाहीये. एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा केला गेलाय प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. अरे वा वा वा. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चला, गाडीची चावी जर कुणाला मिळाली, ऍक्टिवाची चावी आहे ती कुणाला मिळाली तर या 2 धावा, अगदी 2 धावांवरती जोर ठेवलाय. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावा. आता 15 रनची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅचला जिवंत ठेवल. आलाय तर जरूर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रचे तैनात आहे. एक सिंगल मिळतीये. पुणे एकदा काय होईल, काय घडेल. सिंगल घेतली, रन घेतली जात नाहीये. समीकरण बदललंय. 6 बॉल 14ची आवश्यकता. टीमची टोटल झाली आहे 29 धावा. तोपर्यंत आपण जाऊया आणि येऊया. 30 धावा जमवल्या, 30 धावा झाल्या आहेत. तोपर्यंत एक सुमधुर संगीत, एक गोड डीजे. एकदा जोरदार टाळ्या. नाव काय बाळा तुझं?
अथर्वनी चावी आणून दिली आहे. धन्यवाद अथर्व. बघा गोड मुलांनी अगदी चावी आणून दिली. अथर्व यायचं इकडे आणि त्याला आपण बक्षीस देत आहोत. 50 रुपयाचं बक्षीस देत आहोत आपण अथर्वला. प्रामाणिकपणा त्याने दाखवलाय आणि ही त्याची पोचपावती. ओ माय गॉड, फटका खेळण्याचा जरूर मोठा फटका प्रयत्न केला होता आणि इशारा आलाय पंचांचा की फलंदाज विकेट. आणि आता निलेश पहिल्या बॉल वरती रनआउट. बॉलर तयार. 5 बॉल 14ची आवश्यकता. ओ माय गॉड, घुमवलाय परंतु फटका प्रॉपर नाहीये. अनलिगल फटका आणि सक्सेस. बॉल 1 साठी. मॅच बनवू शकते. मॅच ऑन आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकणार नाहीये तोपर्यंत आपण मॅच चित्र सांगत नाहीये, चित्र सांगू शकत नाहीये. तशा पद्धतीनं एखादी वादली खेळी करावा लागेल. जसं एखादी वादली येते मोठी पावसावा. शेतकरी आपण म्हटलं शेतकरी राजा. जेव्हा आपण भात लावतो तेव्हा पाऊस हा महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस पाऊस थांबतो शेतकऱ्याला गरज असते पावसाची आणि सर पडल्यानंतर शेतकरी खुश होऊन जातो आणि ते एखादी आता स्पेशल ओव्हर असेल का, मॅचला आणेल का. व्हॉट अ शॉट. पण चांगली फिल्डिंग होती. फटका जरूर चांगला होता परंतु एलिव्हेशन कमी होतं आणि फटका फसला गेलाय आणि फलंदाज बाद झालाय. तो गणेश बॅक टू द डगआउट. यस, वाजणार हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर गेलेत मैदानामध्ये. अमोल एक चांगली खेळ करावी लागेल परंतु मॅच फसलाय. अगदी असं वाटतंय की काय एखादा टायर फुटला की हवा निघून जाते, फुगा फुटला की हवा निघून जाते आणि सध्या ती हवा निघून गेली आहे मॅचची. कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. बॉल तर चांगला आहे, टप्पा चांगला आहे आणि आलाय तो डॉट बॉल आणि मॅचची संपूर्ण मी म्हणेन ही हवा निघून गेली आहे. पहिल्या षटकामध्ये यार तब्बल 20 धावा आणि 18 बॉल 24 धावा असताना कमालीचा बॉलिंग अटॅच. क्षेत्ररक्षकाने साथ दिली आहे गोलंदाजाला आणि गोलंदाजी ऊर्जा वाढली आहे आणि कमालीचा बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. हवेमध्ये बॉल आहे. सुवास बॉलच्या खाली बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स. बॉल आला एखाद्या सुवासींची जशी ओटी भरली जाते ना तसा हा कम्प्लीट अगदी सहज कॅच कम्प्लीट केलाय. फलंदाज झाले बाद. बॉल मध्ये अगदी शिबेवाडी टीमने जमवल्या त्या फक्त 11 धावा. कमालीचा बॉलिंग अटॅक. एक बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. नशिबात असेल तर मिळेल परंतु नशिबावरती कोणत्याही गोष्टी घेऊ नका. तुम्ही मेहनत करा. वेळ प्रत्येकाची येते. वेळेकडे जाऊ नका. जशी तशी तुम्ही मेहनत कराल तसं तसं तुम्ही चांगलं खेळाल. परंतु इथे नशिबावरती जाऊन जमणार नाहीये. देवाकडे मागा देव देणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. इथे मॅच जिंकलाय खऱ्या अर्थानं टीम सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी आणि जाऊया आपण टॉस साठी. एका बाजूला माटीकरवाडी